नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मेगा भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 15 पाहायची आहे. तर वेळ न घालवता सुरू करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद समान नागरिक कायद्याशी संबंधित आहे? त्या ठिकाणी मित्रांनो अनुच्छेद 44 लक्षात ठेवा, अनुच्छेद 44 यामध्ये तरतूद आहे आणि ती समान नागरिक कायद्याशी संबंधित आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकार नाही? यानंतर खाजगी मालमत्तेचा अधिकार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, खाजगी मालमत्तेचा अधिकार हा राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार नाही. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश होतो? तर या ठिकाणी मित्रांनो इंग्रजी या भाषेचा समावेश होतो. भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे याचा यामध्ये मूलभूत कर्तव्यात समावेश होतो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर त्या चित्रकला या क्षेत्राशी संबंधित आहेत मित्रांनो. त्यानंतर पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? तर यापैकी नाही असं याचं उत्तर येतं. रत्नावली पण लिहिलेला आहे, नागाछंद पण लिहिलेला आहे आणि प्रियदर्शिका पण हर्षवर्धन या राजकर्त्याने लिहिलेला आहे आणि जे की संस्कृत या भाषेमध्ये आहे. सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत? तर या ठिकाणी मित्रांनो ते शिलालेख हे देवनागरी लिपीमध्ये नाहीत. त्यानंतर पुढीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडकाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी मित्रांनो संगमरवर लक्षात ठेवा, संगमरवर हा खडक रूपांतरित खडकाचं उदाहरण नाही. त्यानंतर महारत्न, नवरत्न, मिनिरत्न हे कशाचे प्रकार आहेत? तर हे प्रकार केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहेत. माजुली हे बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर माजुली हे बेट ब्रह्मपुत्रा या नदीशी संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात? बीट्स पर सेकंद. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, HTTP चे पूर्ण नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. जिप्समचा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारणेसाठी होतो? तर या ठिकाणी चोपण जमिनीच्या सुधारणेसाठी जिप्समचा वापर होतो. झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरली जाते? निलगिरी. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, तो आहे भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? देहराडून या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? नाबार्ड. पुढील प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर ते या ठिकाणी उर्जित पटेल हे आहेत मित्रांनो. म्हणजे त्यावेळेस उर्जित पटेल होते, म्हणजे ज्यावेळेस हा जो प्रश्न आलेला आहे त्यावेळेस भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे उर्जित पटेल हे होते आणि आतासुद्धा मित्रांनो उर्जित पटेल हेच गव्हर्नर आहेत. कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? तर मित्रांनो तो आहे हायड्रोजन. लक्षात ठेवा, हायड्रोजन. खालीलपैकी कोणत्या आणि हायड्रोजन आणि मित्रांनो हेलियम जे वायू आहेत हे हलके वायू म्हणून ओळखले जातात. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने रिओ ऑलिम्पिक कांस्य विजेत्या साक्षी मलिकला राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे? उत्तर प्रदेश. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, वर्ष 2016ची G20 शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान पार पडली? तर ती हॅगझोऊ चीन या शहरामध्ये पार पडली 2016ची. कोणत्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी तब्बल 16 वर्षानंतर आपले उपोषण सोडले? मणिपूर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक 121 पदके जिंकून अव्वल स्थान पटकावलं? अमेरिका. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही? या ठिकाणी केरळ हे राज्य येतं. त्या ठिकाणी भात हे पीक जास्त पिकवलं जातं. अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? तर ते असते लॅक्टिक ॲसिड, ज्यामुळे की स्नायुदुखी होते. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी मित्रांनो पाहायचा आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर या ठिकाणी चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य
होते। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मेगा भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 15 पाहिली। काही करेक्शन असतील तर कमेंट्समध्ये सुचवा। तसे करेक्शन मी कमेंट्समध्ये केलेलेच असतात, पण करेक्शन करण्यासारखं काही मी मित्रांनो प्रश्नपत्रिकामध्ये राहू देत नाही। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मेगा भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।